मत्तैकृस वर्तमान अध्याय 9 आणि वचन 20 पासून पुढे 22 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 12 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊन ऐका. मग पहा, 12 वर्ष रक्तस्वाने पिळलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गेल्या 2025 वर्षा अगोदर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता, त्यावेळेस येशू ख्रिस्त परमेश्वर देवाची सुवार्ता घेऊन नगरोनगरी जाऊन परमेश्वराला घोषित करायचा. जागोजागी जाऊन परमेश्वराची सुवार्ता गाजवायचा. एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या 12 शिष्यांच्या द्वारे यरूशलेमच्या मंदिरामध्ये होता आणि मंदिरामध्ये परमेश्वराची सुवार्ता गाजवून जेव्हा तो मंदिराच्या बाहेर निघाला आणि एका रस्त्याने जात असताना येशूच्या मागे पुढे एवढी गर्दी जमली, एवढी लोकसंख्या जमली की येशूला पुढे पाऊल टाकण्यासाठी पण जागा नव्हती. आणि अशा वेळेस त्या गर्दीमध्ये येशूने आपलं तोंड उघडलं आणि लोकांना परमेश्वराविषयी शिकवायला सुरुवात केलं, परमेश्वराविषयी सांगायला सुरुवात केलं. अशा वेळेस माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू जेव्हा लोकांना त्या गर्दीमध्ये प्रचार करत होता, अशा वेळेस एक अधिकारी मनुष्य येशू पाशी आला आणि येशू जवळ गुडघे टेकून प्रार्थना करू लागला आणि म्हणू लागला की गुरुजी, मला एकुलती एक मुलगी आहे आणि एवढ्यातच ती मरण पावलेली आहे, म्हणून तुम्ही माझ्या बरोबर यावं आणि माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही तिला बरं करावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या गर्दीमध्ये अधिकारी व्यक्ती आला. त्या अधिकारी व्यक्तीचं नाव होतं याईर. हा याईर नावाचा मनुष्य येशू पाशी आला आणि गुडघे टेकून येशूकडे विनंती करू लागला आणि म्हणू लागला की गुरुजी, तुम्ही माझ्या बरोबर चला, कारण मला एकुलती एक मुलगी आहे आणि ती एवढ्यातच मरण पावलेली आहे, पण तुम्ही येऊन जर तिच्या डोक्यावर हात ठेवला तर ती माझी मुलगी बरी होईल. हालेलुया, हालेलुया. हा अधिकारी मनुष्य येशूला काय म्हणाला, जर तुम्ही येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला तर लगेच माझी मुलगी बरी होईल. पण माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त त्या अधिकारी माणसांना म्हणाला, त्या अधिकारी व्यक्तीला म्हणाला की विश्वास मात्र ठेव, म्हणजे तुझी मुलगी बरी होईल. येशू काय म्हणाला, हे याईरा, हे अधिकारी माणसा, तुझ्याकडे जगाचा अधिकार आहे, पण मी तुला म्हणतोय विश्वास मात्र ठेव, म्हणजे तुझी मुलगी बरी होईल. तुझी मुलगी जी मेलेली आहे ना,
ही मुलगी बरी व्हावी तर तू विश्वास मात्र ठेव. अशा वेळेस त्या गर्दीमध्ये 12 वर्ष रक्तस्वाने पिळलेली स्त्री होती आणि ती स्त्री येशूचे शब्द ऐकून, येशूचे शब्द काय, येशू म्हणाला त्या अधिकाऱ्याला, विश्वास मात्र ठेव म्हणजे तुझी मुलगी मेलेली आहे ती पण बरी होईल. हे शब्द त्या लोकसंख्यामध्ये एका बाईने ऐकलं. त्या बाईला 12 वर्ष रक्तस्वाची बिमारी होती आणि 12 वर्ष तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं, रक्त जात होतं आणि 12 वर्षामध्ये या बाईने आपला रोग बरा करण्याकरिता तिच्याकडे होता नव्हता पैसा तो सर्व खर्चून टाकला होता. पण तरी देखील ही बाई 12 वर्षाच्या या रक्तस्वाच्या बिमारीतून बरी काही होत नव्हती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या गर्दीमध्ये कोण होती? रक्तस्वाने पिळलेली एक स्त्री होती आणि त्या स्त्रीला, त्या बाईला 12 वर्ष त्रास होता आणि तो त्रास साधारण नव्हता. तर तिच्या अंगावरून रात्र दिवस लाल पाणी वाहत होतं आणि ते पाणी वाहत असल्यामुळे तिचं शरीर अतिशय पातळ आणि नाजूक झालं होतं. आणि 12 वर्षाच्या कालामध्ये या बाईकडे पैसा होता, तो सर्व तिने वैद्यांकडे जाऊन खर्चला होता, डॉक्टरांकडे जाऊन खर्चला होता. पण डॉक्टरांच्या द्वारे पण ही बाई रक्तस्वाच्या बिमारीतून बरी झाली नाही, भक्तांच्या द्वारे पण बरी झाली नाही. आणि ही बाई सभास्थानाच्या बाहेर जी लोकसंख्याची गर्दी होती, ही गर्दी पाहून त्या गर्दीमध्ये शिरली आणि त्या गर्दीमध्ये याईर नावाचा अधिकारी मनुष्य होता. या मनुष्याशी येशू बोलत होता आणि म्हणाला, तुझी मुलगी मेलेली आहे ना, पण तू घाबरू नको, विश्वास मात्र ठेव म्हणजे तुझी मुलगी बरी होईल. अशा वेळेस याईराने तो विश्वास केला असेल, पण त्या गर्दीत जी बाई पहिल्यांदा आली होती, या बाईला रक्तस्वाची बिमारी होती आणि या बाईने येशूला कधी पाहिलं नव्हतं, येशूचं कधी वचन ऐकलं नव्हतं, परमेश्वराची सुवार्ता येशूच्या द्वारे तिने ऐकलं नव्हतं. ही बाई पहिल्यांदा येशूचा शब्द ऐकून विचार करू लागले की हा तर मनुष्य याईराला म्हणतो की विश्वास मात्र ठेव म्हणजे तुझी मुलगी बरी होईल. हे शब्द जेव्हा या बाईने ऐकलं तेव्हा ही बाई म्हणाली, हा मनुष्य नाही, हा परमेश्वर आहे, म्हणून असं म्हणतो की विश्वास मात्र ठेवा म्हणजे तुमची मुलगी बरी होईल. आणि त्याच क्षणी या रक्तस्वाच्या स्त्रीने त्या गर्दीमध्येच येशूवर विश्वास केला, येशूवर भरोसा केला आणि विश्वासाने ती बाई मनात म्हणाली की मी येशू समोर जाऊन येशूला सांगितलं नाही तरी चालेल की माझ्यासाठी तू प्रार्थना कर, किंवा येशूला मी असं सांगितलं नाही तरी चालेल की माझ्यावर हात ठेव, किंवा येशूला मी आवाज दिला नाही तरी चालेल, पण मी या मनुष्याचे शब्द ऐकून, या येशूचा शब्द ऐकून मला कळलंय की हा येशू कोणी मनुष्य नाही, हा जिवंत देव आहे आणि जिवंत देवाचा मार्ग आहे. आणि जर हा याईराला म्हणतो की विश्वास मात्र ठेव म्हणजे तुझी मुलगी बरी होईल, तर मी देखील माझ्या मनात विश्वास करते आणि विश्वासाने जाऊन येशूच्या कपड्याला हात लावेन आणि मी बरी होईल. या बाईने काय विश्वास केला? येशू माझ्याशी बोलला नाही तरी चालेल, येशूने त्याचा हात उचलून माझ्या डोक्यावर ठेवला नाही तरी चालेल, पण मी विश्वास करते मनात आणि विश्वासाने मी जाईन आणि येशूच्या कपड्याला विश्वासाने हात लावून 12 वर्षाच्या त्रासातून बरी होईल. आणि या बाईने विश्वास केला आणि येशू जेव्हा पुढे जात होता तेव्हा माणसांना साईडला करून ही बाई गर्दीतून आली आणि जो विश्वास तिच्या आत होता येशूवर की हा येशू मनुष्य नाही, देव आहे आणि या देवाच्या कपड्याला हात लावून आज मी बरी होईल, त्या विश्वासाने तिने हात समोर केला आणि विश्वासाने येशूच्या कपड्याच्या कोंड्याला शिवलं, वस्त्राला शिवलं आणि जसा तिने हात लावला येशूच्या कपड्याला त्याच क्षणी या बाईवर प्रभूचं सामर्थ्य उतरलं, शक्ती उतरली आणि 12 वर्षाचा त्रास एका क्षणात प्रभूच्या सामर्थ्याने निघून गेला आणि ही बाई जागच्या जागी बरी झाली.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण ही बाई का बळी झाली? या बाईने येशूला कधी पाहिलं नव्हतं आणि येशूवर तिने विश्वास तरी का केला? कारण ही बाई कंटाळली होती आपल्या जिंदगीत दुःख भोगून. या बाईकडे पैसा तर नव्हताच, फक्त मरण उरलं होतं, मरण. जर ही बाई त्या गर्दीमध्ये शिरली नसती ना गेल्या 2025 वर्षाअगोदर, तर ह्या बाईकडे फक्त मरण उरलं होतं आणि ही बाई मेली असती. पण या बाईने जशी ती गर्दीत शिरली आणि त्यावेळेस येशू याईर अधिकारी माणूस होता, त्या अधिकाऱ्याशी बोलत होता आणि अधिकाऱ्याला येशू काय म्हणाला? विश्वास मात्र ठेव. हे शब्द कोणा ऐकलं? त्या बाईने ऐकले आणि बाई म्हणाली, जर हा मनुष्य असं म्हणतो तर मी विश्वास करते या येशूवर की हा येशू देव आहे. आणि विश्वास करून ही बाई गर्दीतून माणसा ओलांडून आली, साईडला करून आली आणि विश्वासाने येशूच्या कपड्याला हात लावून 12 वर्षाच्या त्रासातून एका सणात बरी झाली. एका सणात बरी झाली. आणि ही बाई बरी झाली त्यावेळेस येशूला कळलं की मला कोणीतरी हात लावून माझी सक्ती त्याच्यावर घेतलेला आहे आणि त्या सक्तीच्या द्वारे ती व्यक्ती नक्कीच बरी झालेली आहे. म्हणून येशू ओरडायला लागला आणि म्हणाला, कोणी मला हात लावला? कोणी मला स्पर्श केला? तेव्हा शिष्य म्हणाले, प्रभूजी एवढी लोकसंख्या तुमच्या मागे पुढे आहे की लोकसंख्या तुम्हाला चेकरून चालत आहे, तुम्ही चेपटून जात आहात पुढे. शिष्याचं सांगणं आहे, चेपटलेला आहात तुम्ही लोकांखाली. एवढी लोकसंख्या मागे पुढे आहे आणि तुम्ही तरी विचारता की कोणी मला हात लावला, कोणी मला स्पर्श केला? तेव्हा येशू घबराला नाही, कोणीतरी मला हात लावून त्याच्यावर माझी शक्ती उतरलेली आहे आणि ती व्यक्ती 100% बरी झालेला आहे. म्हणून येशू ओरडतच राहिला, कोणी मला हात लावला, कोणी मला स्पर्श केला, कोणी मला हात पकडला. तेव्हा ही रक्तस्वाची बाई 12 वर्षाच्या त्रासातून पहिल्यांदा त्या गर्दीमध्ये येशूच्या सामर्थ्याने आणि शक्तीने बरी झाली होती. ही बाई कापत येशू पाशी आली आणि येशू समोर गुडघे टेकून येशूला म्हणाली, गुरुजी मी तुम्हाला हात लावला, मी तुम्हाला स्पर्श केला, पण मी का स्पर्श केला हा मी लोकांना सांगतोय. मी तुम्हाला नाही सांगणार पण या लोकांना सांगतोय. आणि हे बाई येशूच्या बाजूने वळली आणि त्या लोकांना पाहून ओरडून म्हणाली, या येशूला मी हा हात पकडला, या येशूला मी का हात लावला? मी तुम्हाला म्हणते कारण मी 12 वर्ष त्रासात होती आणि मी रक्तस्वाचा त्रास 12 वर्ष माझ्या शरीरात भोगला. या त्रासाला बरं करण्याकरिता मी डॉक्टरांकडे गेली, मी वैद्यांकडे गेली, पण 12 वर्षाच्या कालामध्ये माझ्याकडे होता नव्हता तो सर्व पैसा निघून गेला, पण माझी बिमारी काही बरी झाली नाही. पण येशू आज याईराला म्हणाला की याईरा विश्वास मात्र ठेव. तेच शब्द ऐकून मी या येशूवर देव म्हणून विश्वास केला आणि आज मी येशूच्या कपड्याला पहिल्यांदा हात लावून माणसाला पहिल्यांदाच 12 वर्षाच्या त्रासातून बरी झाली आहे. तेव्हा त्या लोकांना कळलं का हा मनुष्य नाही प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण ही बाई कशाने बरी झाली? आपल्या विश्वासाने. आणि ही बाई बरी झाली, लोकांना तिने बातमी सांगितली. त्यावेळेस येशू मागे वळला बाईकडे आणि बाईला म्हणाला, बाई घाबरू नकोस, धीर धर, कारण तू तुझ्या विश्वासाने बरी झालेला आहेस, म्हणून शांतीने जा आणि आनंदित हो. बाई मी तुला माझ्या मर्जीने बरं केलं नाही. येशू म्हणतो, बाई मी तुला माझ्या स्वतःच्या इच्छेने बरं केलं नाही. बाई तुझी इच्छा झाली की मी विश्वास ठेवते या येशूवर की येशू मनुष्य नाही देव आहे. आणि बाई मी तुला बरं केलं नाही, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं, म्हणून धीर धर आणि शांतीने आनंद कर. बघा ही बाई
स्वतःच्या विश्वासाने बरी झाली, स्वतःच्या विश्वासाने बरी झाली. पण आपण नाही. आपण कधी कधी आशीर्वादित तेल लावतो एक वेळा आपल्या पायदुखीवर, तरी पण आपल्या मनात डाऊट असतो, हे तेल लावून नाही बरं होणार. म्हणून केंद्रामध्ये फोन लावायला लागतो. फोनवर 5 मिनिटाची प्रार्थना केली जाते, तरी पण मनात डाऊट येते की नाही, केंद्रातच जावं लागेल. आपला विश्वास उदलणारा असतो. या बाईने पहिल्यांदा येशूची मुलाखत केली, ती पण हात मागे लावून. पण विश्वास किती मोठा केला, सोटा नाही, एवढा मोठा विश्वास केला की येशू खुद म्हणाला, बाई मी तुला बरं केलं नाही, तुझ्या आतल्या विश्वासाने तुला बरं केलं. हालेलुया, हालेलुया. आणि आपला विश्वास काय? आपण विश्वास करतो देवावर, आशीर्वादित तेल लावणार ना, तरी पण आपण अजून पण विश्वास पुढच्या गोष्टीवर करतो. अरे एक वेळा तुम्ही आशीर्वादित तेल लावताना तर असा विश्वास केला पाहिजे की हे तेल नाही, जिवंत देवाचं रक्त आहे. आणि एक वेळा लावलं तरी पण सैतान घोसकलाच जाईल आणि मला सैतान सोडून जाणारच, कारण हे तेल नाही, येशूचे जिवंत रक्त आहे. आणि येशूने रक्ताने सैतानाला हरवलेला आहे, तर मी पण आज हरवेन आणि बरा होईल. पण आपला विश्वास काय? एक वेळा लावलं झालं, तरी पण काय होतं, परत केंद्रात पण फोन, त्यानंतर नाही झालं तर परत येणार पण. अरे असा विश्वास करा ना की आज येशू दिसत नाही तर काय होतं, पण मला कळलंय ना येशू आत्मा आहे आणि येशू केंद्रातच मिळणार नाही, येशू आसपासच मिळणार नाही. येशू खुद्द माझ्या पाठीशी पण उभा आहे, माझ्या डोळ्यासमोर पण आहे, पण आज तो दिसत नाही. आत्म्याच्या डोळ्याने महसूस केलं तर सांगाल येशू आज पण माझ्या जवळ आहे आणि मी फक्त त्याला सांगितलं मला बरं कर तर तो करेल. पण आपण काय नाही, एकदा करायचं सोडायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही बाई विश्वासाने बरी झाली. त्या गर्दीमध्ये प्रभूचा प्रचार अजून झाला की पहा ती बाई बरी झाली आज 12 वर्षानंतर. त्या ठिकाणी येशू 2 किंवा 3 तास पण असेल, पण याईर तिकडनं सोडून गेला. येशूला गेला सोडून नाही. त्या रक्तस्वाच्या बाईला त्या गर्दीमध्ये येशूने बरं केलं, तेव्हा त्या बाईने पण त्या लोकांमध्ये प्रचार केला. तो प्रचार पण 1 तासाचा असेल कदाचित किंवा अर्ध्या तासाचा असेल, तोपर्यंत लोक तिथे ऐकत होती. त्यानंतर पण येशूने तिथे प्रचार केला. असं पाहायला गेला तर 2-3 तास त्या गर्दीमध्ये येशू उभा होता. पण याईर तिकडनं गेला. याईराच्या घरून तर निरोप येत होती की याईरा इथे काय करतोस, तुझी मुलगी मरण पावलंय आणि ते खाटेवर आहे, तू कधी येशील घरात, समजतं ना. पण याईर सोडून गेला नाही. याईराने पण विश्वास ठेवला आणि याईर पण बिलगून होता येशूला. आपण राहणार नाही. एखाद समय एखाद मोठं संकट आलं ना, केंद्रात फोन लावून प्रार्थना करून बघतो, नाही निघालं तर नंतर येऊन बघतो. नाही संकट निघालं तर काय करतो, 1 प्रार्थने देतो, 2 प्रार्थने देतो. नाही संकट गेलं तर नंतर डॉक्टरांचा तर मार्ग साईडला ठेवतो, पण नाही ते फुंदू बाबांचा मार्ग फिरतो आणि नंतर स्वतःला सांगतो मी पण त्या विश्वासी. काय कामाचा रे तू विश्वासी? संकटाच्या वेळेस प्रार्थना करायला पाहिजे, तर प्रार्थना सोडून जगात फिरतोस आणि स्वतःला सांगतोस मी विश्वासी. जेव्हा बिमारी येते, अडचणी येतात, समस्या येतात, बिमार पडतो, त्यावेळेस बायबल वाचायला पाहिजे. तर बायबल एक कोण्यामध्ये पडलेलं असतं आणि स्वतःला सांगतो विश्वासी. अरे ते दुःख आहे ना तर बायबल वाचा ना, त्रास आहे तर प्रार्थना करा ना. आपण काय करतो, प्रार्थना सोडतो. नाही बरं झालं तर 1 प्रार्थने देऊन बघतो, नाही झालं तर भगत बाबा तांत्रिक मांत्रिक काली जादू टोना कोंबडे बकरे जे मारायचे ते मारून बघतो आणि स्वतःला लोकांसमोर सांगतो मी पण ना विश्वास. काय कामाचा तू विश्वास? याईराकडे जरा बघा, त्या रक्तस्वाच्या स्त्रीकडे जरा बघा. याईराची मुलगी घरात मरून पडली होती, पण याईराने काही येशूला सोडलं नाही. तो प्रार्थना करत होता सलामाच्या मागे, तुम्ही येणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही. याईराचा विश्वास काय होता. आणि आपण
नाही झालं तर काही लोक तर केंद्रात पण नाही फोन लावत, डायरेक्ट जाऊन बघतात इकडे तिकडे, आणि काही झालं तर नंतर म्हणतात मी जात होतो ना प्रार्थनेत, एक वेळा केंद्रात तरी फोन लावलास. हालेलुया, 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 हालेलुया. आपण स्वतःला विश्वास सांगतो, पण माझ्या प्रियांनो, आजार, संकट, बिमारी, दुःख जेव्हा येतं त्यावेळेस टिकून राहणं यानी की विश्वासी, देवाला सोडून देणं यानी की विश्वासी नाही सांगलं जात. त्या बाईचा विश्वास एवढा मोठा होता की रक्तस्वाच्या बाईने 5 मिनिटात विश्वास केला येशूवर की येशू साधारण व्यक्ती नाही आहे, जिवंत देव आहे, जिवंत देव. आणि विश्वासाने हात लावून ही बाई बरी झाली. त्यानंतर याईर प्रभूला सांगत होता चला माझ्या मागे, पण येशूला जोपर्यंत प्रचार करायचा होता तोपर्यंत केला. आणि त्यानंतर याईराच्या मागे येशू निघाला. पण याईर काही येशूला सोडून गेला नाही. हा, याईर येशूला घेऊनच गेला, कारण याईराचा विश्वास होता माझी मुलगी मेलेली आहे तर काय होते, माझी मुलगी जग सोडून गेलेली आहे तर काय होते, पण हा समोर माझ्या व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती नाही आहे, साक्षात परमेश्वराचा जिवंत मार्ग आहे. आणि हा मार्ग जर माझ्या घरात आला तर मला काहीच अंधाराच्या राज्यात राहायला लागणार नाही. आणि तो येशूला म्हणत होता चला माझ्या मागे. त्याचा विश्वास होता की मी येशूला घेऊन जावा घरात, आणि येशूने माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवावा, या काही करावं, पण येशू माझ्या घरात यावा म्हणजे यावा. हालेलुया, 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 हालेलुया. आणि त्यानंतर त्या गर्दीतून येशू निघाला आणि त्या अधिकारी माणसाच्या घरात आला. तो अधिकारी यानी की याईर त्या याईराच्या घरात आला. आणि याईराच्या घरात आल्यावर त्या ठिकाणी विधवा बाया लढत होते, लोकसंख्या जमली होती, लोक समुद्र जमला होता, तो लढत होता. कोणी गला फाडून लढत होता, कोणी गलबला करून लढत होता. विधवा बाया तर म्हणत होती की आम्ही तर वयस्कर झालोय, आमचे नवरे मेले तर काय होतं, पण याईराचे तर एकुलती एक मुलगी आहे आणि फक्त 12 वर्षाची आहे, आणि ही मुलगी मेले. याईराला किती दुःख वाटत असेल, कारण त्या देशामध्ये याईराचा मान होता आणि याईराविषयी लोक शोक करत होती, अशासाठी की याईरावर आता काय बितेल, याईराला काय आता त्रास भोगायला लागेल, याईर किती मनात विचार करेल. हालेलुया, हालेलुया. बाया लढत होत्या, ओढत होत्या. अशा वेळेस येशू त्या याईराच्या घरात आला आणि त्या गर्दीमध्ये म्हणाला तुम्ही लढू नका, याईराची मुलगी मेलेली नाही, फक्त झोपलेली आहे. पहा तो जिवंत देव काय म्हणतोय, मेलेल्या लोकांना झोपलेलं म्हणतोय. आपल्या समोर कोणी मेला तर तो मेला, पण येशू समोर कोणी मेला तर तो मरत नाही, फक्त झोपलेला असतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रियानो, याईराला परमेश्वर म्हणाला कुठे आहे तुझी मुलगी. त्या बाया हसायला लागले येशूचा शब्द ऐकून की तुम्ही कशाला लढत आहात, कारण ती मुलगी झोपलेली आहे, मेलेली नाही आहे. त्या लोकांना हसू आली, लोक हसायला लागले. येशू म्हणाला यांना बाहेर काढा. त्या घराच्या बाहेर काढण्यात आलं आणि येशूने याकोब, योहान आणि पेत्र हे 3 शिष्य घेतले आणि मांडीवरच्या खोलीत येशू गेला. आणि जी मुलगी मेलेली होती फक्त 12 वर्षाची, त्या अधिकारी माणसाची, त्या याईराची, त्या याईर जसा खोलीत गेला तसा येशू पण गेला आणि येशू त्या मुलीच्या खाटेवर बसला आणि मुलगी मेलेली होती. पण येशू काय म्हणाला, मुली मी तुला म्हणतो उठ. त्याच क्षणी मुलगी जणू काय मेलेली नव्हती, खरोखर झोपलेली होती. अशा प्रकारे येशूचा आवाज ऐकून जिवंत उठली. हालेलुया, हालेलुया. आणि मुलगी जिवंत उठल्यावर त्या मुलीविषयी सर्व एरियामध्ये बातमी पसरली.
आणि चहूकडे येशूचा प्रचार झाला आणि लोक प्रचार करून म्हणाले, हा मनुष्य आहे तरी कोण? पण मी म्हणतो तो साधारण मनुष्य नाही, जिवंत देवाचा दुसरा मार्ग आहे मनुष्याच्या रूपातला, आणि तो नासुर येशू, यानी की आपल्या भाषेत नासुर येशू आहे, पण स्वर्गाच्या भाषेत सांगितलं तर जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणून तो म्हणतोय, येशू म्हणतोय की मनुष्याला अशक्य आहे पण देवाला सर्व शक्य आहे. माणसाला जे करता येत नाही ते जिवंत देव करू शकतो. आणि माणसाने जर प्रभूवर विश्वास केला तर मनुष्याला जे करता येणार नाही ते देखील मनुष्याच्या द्वारे तो परमेश्वर करू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण येशू म्हणतोय विश्वास मात्र ठेवा म्हणजे तुम्ही बरे व्हाल. हे कोणीच शब्द विसरू नये. हालेलुया, हालेलुया. विश्वास मात्र ठेवा म्हणजे बरं होईल. आपण कधी कधी विसरतो की आता येशू माझ्या जीवनात चमत्कार करू शकणार नाही. आपण कधी कधी विसरतो की आता येशू माझं संकट घालवू शकणार नाही. अरे दुनियाचं लाख संकट तुमच्यावर आले ना तरी माणसाला विश्वास तरी चालेल. वरती पाहून सांगा माझा परमेश्वर कमजोर नाही, परमेश्वर सामर्थ्याने भरलेला देव आहे आणि माझा विश्वास त्याच्यावर आहे की तो मला या दुनियेतल्या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. जर तुम्ही विश्वास केला ना तर नक्की सांगतो जे तुम्हाला शक्य दिसेल ते येशू ख्रिस्त शक्य करून दाखवेल. हालेलुया, 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 हालेलुया. बायबल मध्ये तुम्हाला माहित आहे एक 12 वर्षाचा मुलगा होता आणि त्या 12 वर्षाच्या मुलाला दुष्ट आत्मे लहानपणापासून पकडले होते आणि लहानपणापासून दुष्ट आत्म्याने त्याला घेरलं होतं. कधी शैतान त्याला पाण्यामध्ये आपटायचा आणि बुडवून मारण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याचा बाप वारंवार जाऊन पाण्यातून त्याला बाहेर काढायचा. कधी कधी शैतान त्याला आगीमध्ये पाडायचा आणि आगीत पाडून मारण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याचा बाप वारंवार जाऊन त्याला आगीतून बाहेर काढायचा. कधी बाप एखादं काम करत असताना शैतान येऊन त्याच्यात शिरायचा आणि त्याला आखडी आणायचा, फीट आणायचा, लकवा मारायचा, पश्चाताप करायचा जागच्या जागी आणि तो मनुष्य लोलायचा, ओरडायचा आणि त्याच्या तोंडाला फेस यायचा आणि बापाला वाटायचं माझा मुलगा जगेल की मरेल. पण असा त्रास होऊन होऊन 12 वर्ष झाली होती. पण 12 वर्षापर्यंत दुष्ट आत्मा काही सोडला नव्हता. बालपणापासून तर 12 वर्षाचा होईपर्यंत शैतानाने त्याचे हाल हाल केले. एक दिवस त्याला कळलं की नासुर येशू ख्रिस्त या जगामध्ये लोकांना बरं करतो. अशा वेळेस हा मुलाचा बाप त्यांच्या नोकराला घेऊन, मुलाला घेऊन सकाळ सकाळी जेतुनाच्या डोंगराच्या पात्रापाशी आला आणि डोंगराच्या पायथ्यापाशी येऊन येशूची वाट बघू लागला की आता पहाट झाले म्हणून येशू ख्रिस्त या जेतुनाच्या डोंगरावर उतरेल आणि गावात जाईल. म्हणून मी इकडे त्याला भेटेन आणि सांगेन की तुम्ही बरं करावं माझ्या मुलाला. हालेलुया, 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 हालेलुया. पण येशू त्या डोंगरावरून उतरण्या अगोदर येशूचे शिष्य उतरले आणि येशूचे शिष्य उतरले. अशा वेळेस त्या मुलाच्या बापाने शिष्यांना सांगितलं की शिष्यांनो तुम्ही माझ्या मुलाला बरं करा, कारण माझ्या मुलाचं मला हाल पाहता येत नाही. अशा वेळेस प्रत्येक शिष्याने त्या मुलाच्या आतला दुष्ट आत्मा काढण्याचा प्रयत्न केला, पण शिष्यांना काही दुष्ट आत्मा काढता आला नाही. अशा वेळेस येशू ख्रिस्त त्या हदीपाशी आला, त्या डोंगरावरून खाली उतरला आणि जेतुनाच्या पायथ्यापाशी आला. अशा वेळेस तो मुलाचा बाप येशूकडे आला आणि म्हणाला
तुमच्याकडे येण्याअगोदर तुमच्या मी शिष्यांकडे आलो आणि माझ्या मुलाचं मी दुःख सांगितलं, पण तुझ्या शिष्यांना माझ्या मुलाला बरं करता आलं नाही. पण तुम्हाला बरं करण्याची शक्ती असेल तर तुम्ही माझ्या मुलाला बरं करा. अशा वेळेस येशू म्हणाला शिष्यांकडे पाहून, अरे कुठील पिढीच्या लोकांनो, अरे अविश्वासी लोकांनो, कोटवर मी तुमच्या बरोबर राहणार आणि कोटवर मी तुमचं शोषून घेणार. तुम्हाला का त्याला बरं करता आलं नाही? येशूने शिष्यांना धमकावलं. हालेलुया, हालेलुया. आणि मुलाच्या बापाचे शब्द येशूने काय ऐकले की तुम्हाला करता येत असेल तर करा, माझ्या मुलाला तू तरी बरं कर. येशू म्हणाला, जर हे माणसा तुझा विश्वास असेल तर मला असं म्हणू नकोस की मी त्याला बरं करावं. जर तुझा विश्वास असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आणि जर तुझा विश्वास असेल तर तुझा मुलगा बरा होईलच. तेव्हा मुलाचा बाप म्हणाला, माझा विश्वास तर आहे पण माझा अविश्वास आहे, म्हणून अविश्वास घालवण्यासाठी माझ्या मुलावर दया करा आणि त्याला बरं करा. आणि मुलाच्या बापाने मानलं की माझा विश्वास आहे पण अविश्वास आहे. म्हणून येशूला ही गोष्ट आवडली आणि येशू त्याच क्षणी मुलाकडे पाहू लागला. आणि मुलाकडे पाहत असताना त्या मुलाच्या आतला दुष्ट आत्मा खोबलायला लागला. जो 12 वर्षाचा मुलगा होता, या बाळाच्या आतमध्ये बालपणापासून दुष्ट आत्मे होते, पिशाची आत्मे होते. ते येशूला पाहल्यासनीच ओरडायला लागले, किंचाळायला लागले आणि त्या मुलाचं शरीर पिलायला लागले, त्या मुलाच्या तोंडाला फेस आणायला लागले. अशा वेळेस येशू ख्रिस्त म्हणाला, हे दुष्ट आत्म्या, पिशाची आत्म्या, या कोवल्या बाळाला सोड आणि निघ आणि चालता हो. त्याच क्षणी तो 12 वर्षाचा मुलगा ओरडून किंचाळून त्या मुलातून दुष्ट आत्मे या क्षणात निघून गेले आणि तो मुलगा मेल्यासारखा जमिनीवर खाली पडला. अशा वेळेस त्या ठिकाणी जमलेले लोक म्हणाले, मुलगा तर मेला. पण येशूने त्याच क्षणी मुलाचा हात धरून त्याला उठवलं. त्याच क्षणी मुलांना कळलं, त्या जगातल्या लोकांना कळलं की मुलगा मेला नाही तर आज 12 वर्षानंतर पहिल्यांदा बरा झालेला आहे. जे लोक म्हणत होते ना मुलगा तर मेला, बरा व्हायला पाहिजे होता, पण तो बेशुद्ध पडला. जेव्हा भूताचे आत्मे 12 वर्षानंतर त्या मुलातून बाहेर निघून गेले, तेव्हा मुलगा बेशुद्ध जमिनीला खिळला. अशा वेळेस लोक म्हणाले, अरे मुलगा बरा व्हायला पाहिजे होता तर तो तर मेला. पण येशूने त्याच क्षणी हात पुढे करून मुलाला उभं केलं. त्याच क्षणी मुलगा उभा झाला आणि लोकांना कळलं की मुलगा मेला नाही तर 12 वर्षानंतर आज त्याच्यातून दुष्ट आत्मा निघून गेला आहे आणि येशूने त्याला बरं केलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जर विश्वास केला तर विश्वासाच्या द्वारे आपण डोंगरासारखी पण संकट हलवू शकतो. झाडासारखी पण संकट हलवून आपण समुद्रात फेकून देऊ शकतो. नरकातून आलेली संकट नरकात पण फेकून देऊ शकतो. पण आपण कधी कधी विश्वासी आहोत पण संकटासमयी अविश्वासी बनतो. अविश्वासी मनुष्याला कधी संकटाला हरवता येत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आजपासून ठरवा की येशू याईराला म्हणाला, विश्वास मात्र ठेव म्हणजे तुझी मुलगी बरी होईल. याईराने पण विश्वास केला आणि त्या गर्दीमध्ये रक्तस्वाच्या बाईने पण विश्वास केला. रक्तस्वाची बाई पण 12 वर्षानंतर बरी झाली आणि याईराची मुलगी 12 वर्षाची होती, ती मेली होती, ती पण जिवंत उठली. आणि जेथुनाच्या पायथ्यापाशी जो 12 वर्षाचा मुलगा होता त्याला पण दुष्ट आत्मे पकडले होते, पण त्याच्या बापाने मानलं, माझा विश्वास आहे पण अविश्वास आहे, माझ्या मुलाला बरं करा म्हणजे मी विश्वास करेन. आणि त्या मुलाला पण येशूने बरं केलं. तेव्हा अविश्वासी
बाप देखील विश्वासी झाला, तसे तुम्ही पण आज अविश्वासी असाल तर एखाद चमत्कार पाहिल्यावर नक्की येशूवर विश्वास करा आणि येशूला सांगा तू मनुष्य नाहीस, साक्षात जिवंत देव आहेस आणि मी तुझ्यावर विश्वास केलेला आहे आणि तुला जर काही अशक्य नाही तर मी जर तुझ्यावर विश्वास करतो तर मला पण काही अशक्य राहू नये. मी पण सैतानाला माझ्या पायाखाली कुचलून पुढे जावा कारण तू माझा परमेश्वर आहेस. हालेलुया, 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 हालेलुया. नाहीतर अविश्वास ठेवाल आणि अविश्वासाने सांगाल माझा विश्वास आहे ना, मग संकट येतं त्यावेळेस बायबल का सोडून देता, आजार येतात त्यावेळेस प्रार्थना का बंद करता, घरी बसून प्रार्थना पण बंद होते, बिमारी येते त्यावेळेस केंद्रात पण येण्याचं बंद होता, संकट समस्या परीक्षा येते त्यावेळेस प्रार्थना सोडता आणि एक साईडला जगात तुम्ही बसून एका कोपऱ्यामध्ये मूर्खासारखे म्हणता मी विश्वासी आहे. कुठे तुम्ही देवाचं आज्ञा ऐकत आहात आणि पाळत आहात. येशू म्हणाला जरी संकट आहे तरी विश्वास ठेव. याईराला विश्वास करायला कठीण होतं कारण याईराची मुलगी मेली होती. तुम्ही तर काय कराल माहित आहे, मुलं मेली ना तर तुम्ही सांगाल माझं मुलं गेलं रे गेलं, देवाने मारलं. पण याईर असा म्हणाला नाही की देवाने मारलं, तो देवाला आपल्या घरी नेण्यासाठी आला आणि त्याने देवाला आपल्या घरात नेलं आणि आपल्या घरात पण उभं केलं. जसा येशू उभा झाला तसं त्या मेलेल्या मुलीला येशू जसं का झोपलेला आहे असं करू आवाज देऊन म्हणाला चल मुली मी तुला म्हणतो. मुलगी मेली होती तरी पण स्वर्गाचा दार उघडून तिच्यामध्ये प्राण आला आणि मुलगी जशी का झोपलेली होती अशी जिवंत होती. हालेलुया, हालेलुया. म्हणून विश्वासाने चाला प्रभूमध्ये आणि विश्वासाने जगा प्रभूमध्ये आणि विश्वासाने पुढे चालत राहा आणि विश्वासाने देवाची आज्ञा पाळा. नाहीतर आज विश्वासी आहात, उद्या एका संकट आलं तर देवाला सोडून द्याल आणि जगात सांगाल आहे ना मी विश्वासी. कुठले तुम्ही विश्वासी आहात? कोणी दारू पितो आणि म्हणतो मी आहे ना विश्वासी, कोणी म्हणतो बियर पितो आणि आहे ना मी विश्वासी, कोणी म्हणतो बायबल नाही वाचणार आहे आणि सांगतो मी आहे ना विश्वासी, कोणी म्हणतो 1 वर्ष प्रार्थना केली नाही तरी चालेल पण देवाला तर मी आठवतो, कोणी म्हणतो मी चालता चालता प्रार्थना करतो, एक साईडला व्हिडिओ आहे तरी पण सांगतो मी प्रार्थना करतो ना. देव नाही मागणार तुला, तू आहेस विश्वासी. सोडून द्या अशी जीवन. येशू काय म्हणाला माहित आहे, मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे तुम्हाला जीवनाचा मुकुट मिळेल. आणि जर कोणी विश्वास करतो तर विश्वासाने पाप पण सोडलं पाहिजे, विश्वासाने वाईट मार्ग पण बंद केले पाहिजे आणि विश्वासाने सत्यामध्ये जगलं पाहिजे. आणि सत्य एकच आहे ते म्हणजे जिवंत देव आणि जिवंत देवाची आज्ञा. आणि जे आम्ही तुम्हाला देवाचं वचन शिकवतो ते वचन फक्त सत्य आहे आणि त्या वचनामध्ये चालल्याशिवाय तुम्हाला कोणी सांगणार नाही की तू विश्वासी आहेस. चाललंस तर सांगेल देव की तू विश्वासी आहेस. हालेलुया, हालेलुया. जगाच्या रीतीप्रमाणे चालणं, जग जसं जगतं त्या प्रकारे जगला तर येशू नाही म्हणणार की तू विश्वासी आहेस. येशू काय म्हणाला, तुझं जीवन विश्वासाने वाचावं, तुझं जीवन विश्वासाने स्वर्गात पोहोचावं, तुझं जीवन विश्वासाने स्वर्गाच्या राज्यात जावं आणि जीवनाचा मुकुट मिळवणारं व्हावं. तर विश्वासाने सगळं पाप सोड, विश्वासाने सगळ्या घाणेरड्या गोष्टी टाकून दे आणि सत्य गोष्टी पण कर. पण लोक कुठे करायला तयार आहेत आणि जगाचे रीती रिवाजे की त्याच्यामध्ये पडणार आणि जगणार आणि जगल्यानंतर काही दुःख आलं की इकडे तिकडे जाऊन बघणार. नाही बरं झालं की चलो माझ्या येशूकडे, बरं झाल्यावर येशूला टाटा बाय खायट्याचा ना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो येशूला बाय करत असेल ना संकटासमयी तो स्वतःला कधी समजू नकोस की तू विश्वासी आहे. याईर सोडला येशूला. अरे कदाचित आता तुमच्या घरी कोणी पाहुणा आला नाही, इकडे कोणी जर व्यक्ती आला ना तर तुम्ही सांगाल आजची प्रार्थना बंद, मी चाललो. 8 दिवसातून बॉम्बेचा माणूस आलाय, समजतं? 8 दिवसातून बॉम्बेचा माणूस आलाय आणि मला जात लागेल.
आजची प्रार्थना पण थांबून जाल आणि सांगा नाही ना मी विश्वासी. काय कामाचे रे तुम्ही? याईराकडे बघा. याईर येशूला घेण्यासाठी आला होता, येशूला कधी सोडून गेला नाही. येशूला आपल्या घरात नेईपर्यंत येशू बरोबर होता. असेंना सांगायचा खरा विश्वास. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून काही त्रासात असाल, एखाद्या परीक्षेत असाल, एखाद्या दुःखात असाल तर इकडे तिकडे भटकू नका, इकडे तिकडे फिरू नका. एकच प्रभूवर विश्वास करा आणि विश्वासाच्या द्वारे सैतानाला आपल्या पायाखाली उचला. आणि तुमचा विश्वास सैतानाला लहान दिसू नये, तुमचा विश्वास सैतानाला मोठा दिसावा आणि सैतान तुमच्या पायाखाली असावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. योहान प्रकटीकरणामध्ये म्हणाला, मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. म्हणून लक्षपूर्वक ऐका, जर तुम्हाला येशू मध्ये चालताना संकट घालवायचं असेल तर विश्वास राहणं भाग आहे. पाप खाली पडायचं असेल तर विश्वासाने पण जगणं भाग आहे. वाईट गोष्टी सोडायच्या असतील तर विश्वासाची गरज आहे. आणि स्वर्गाच्या राज्यात पोहोचून जीवनाचा मुकुट प्राप्त करायचा असेल तर विश्वासाने मरेपर्यंत येशू मध्ये चालण्याची गरज आहे. आणि येशू कदाचित तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत आला तरी पण तुम्हाला जिवंत रूपात येशू मध्ये राहणं भाग आहे.